नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com. श्री संत सोपान काका महाराजांच्या पालखीला व चांदीच्या रथाला जादाई देण्याच्या कामाला वेग. सासवड येथे आषाढ वारीची तयारी सुरू. यावर्षी संत सोपान काका महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य द्वादशी म्हणजेच 23 जूनला होणार आहे. यानिमित्त देवस्थानची तयारी पूर्ण होत आली आहे. या निमित्त संत सोपान काका महाराजांची पालखी व रथ स्वच्छ करून पालखीला व रथाला नवी झाडाई देण्याचं काम सुरू झालं आहे. यावर्षी संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यासोबत 113 दिंड्या आहेत. यावर्षीची वारी स्वच्छ वारी, निर्मल वारी असणार आहे. पालखी सोहळ्यासाठी अंजनगावचे अजित परकाळे यांचे अश्व आहेत, तर रथाच्या बैलजोडीचा मान सोरटेवाडी येथील केंजळे परिवाराकडे आहे. नगाराची बैलजोडी निरा येथील कुलकर्णी परिवाराची आहे. संत सोपान काका बँकेच्या वतीने बँकेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी 1997 साली 18 लाख रुपयांचा चांदीचा रथ देवस्थानला बँकेचे अध्यक्ष व पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते भेट दिला होता. त्यावेळेपासून आज तागात दरवर्षी संत सोपान काकांच्या रथाला पालखीला झाडाई देण्याचं काम, तसेच दररोज रथांची व पालखीची फुलांची सजावट सोपान काका बँकेच्या वतीने पालखी सोहळा काळात केली जाते. यावर्षी कसा असणार आहे संत सोपान काका महाराजांचा पालखी सोहळा, याबाबत संत सोपान काका मंदिराचे विश्वस्त श्रीकांत गोसावी यांनी माहिती दिली. तर संत सोपान काका बँकेचे विभागीय अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी सोपान काका बँकेचं संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सेवेची माहिती दिली. ती आता आपण ऐकणार आहोत. रामकृष्ण हरी. सालाबादप्रमाणे पालखी यंदाही ज्येष्ठवद्य द्वादशीला सासवडून प्रस्थान ठेवेल. त्यावेळी तिथीचा क्षय असल्यामुळे द्वादशीला पालखी इथनं निघणार आहे आणि तिथीचा क्षय असल्यामुळे यावर्षी एकूण प्रवास आहे सासवडून निघून पंढरपूरला पोहोचण्याचा, तो नॉर्मली जो 14 दिवसांचा असतो सामान्यतः, तो यंदा 13 दिवसामध्ये पूर्ण होईल. पूर्वतयारीच्या दृष्टीने प्रामुख्याने म्हणजे पालखी ज्या दिवशी प्रस्थान ठेवते त्या दिवशी सगळ्या मानकऱ्यांचे आणि दिंडीवाल्यांचे सगळ्यांचे सत्कार पहिल्यांदा केले जातात आणि एक साधारणतः प्रस्थानाचा कार्यक्रम, परंपरेचे जे अभंग आहेत ते सगळे झाल्यानंतर प्रस्थानाचा कार्यक्रम साधारणतः 1.5 तासाचा असतो आणि त्याच्यानंतर पालखी इथनं निघते, प्रस्थान ठेवते, पंढरपूरच्या प्रवासाला सुरुवात करते. यंदा पालखीबरोबर 113 दिंड्या आहेत आणि पालखी सोहळ्याच्या आधीच आता भरपूर पाऊस झालेला असल्यामुळे शेतकरी सुखावलेले आहेत. त्यांची शेतीची संबंधीची कामं आहेत ती पण आता बरीचशी पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे यंदा इथून सासवडून प्रस्थान ठेवताना साधारणतः 1.25 ते 1.5 लाख वारकरी आणि असा सगळा समुदाय आपल्याबरोबर असेल आणि तो जाताना वाढतच राहतो. साधारणतः सासवडून निघाल्यानंतर आपण जसं बारामती वगैरेपर्यंत जातो तिथपर्यंत समाज वाढत 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 जातो आणि अकलूजपर्यंत साधारणतः 2 ते 2.25 लाख समाज आपल्याबरोबर होतो. आपण ज्यावेळी पंढरपुरात प्रवेश करतो, आषाढ शुद्ध दशमीला ज्यावेळी आपण प्रवेश करतो त्यावेळी साधारणतः 1.5 ते 2 लाख भाविकांचा आपल्याबरोबर समुदाय असतो. म्हणजे पूर्वतयारी जी आहे, या पूर्वतयारीमध्ये आता प्रामुख्याने दरवर्षी रथ जो आहे, चांदीचा रथ जो आपल्याकडे आहे, या चांदीच्या रथाची डागडुजी, साफसफाई वगैरे सध्या काम त्याचं संपूर्ण होत आले. त्या रथाला जी बैलजोडी असते त्याचा मान केंजळे कुटुंबियांचा असतो. सोमयजकरांचे जे केंजळे सातपाटे जे आहेत त्यांचा मान गेली 100 वर्षापेक्षा जास्त वर्षांचा मान त्यांचा आहे. आणि याचबरोबर सोपान महाराजांच्या बरोबर सोहळ्याबरोबर सगळ्यात पुढे जो अश्व असतो त्या अश्वाचा मान अंजनगावचे, म्हणजे बारामतीच्या जवळचं अंजनगाव आहे, त्या अंजनगावचे श्री परकाळे कुटुंबीय आहे यांचा तो मान असतो. यंदा त्यांचे आजच तिथनं बारामतीहून अश्व इथे यायला निघतील आणि अश्वांचा मान दुसरे असा असतो की वाटेत जाताना जे आपली 2 किंवा 3 रिंगणं होतात, या रिंगणामध्ये सुरुवात होती ते हे अश्वांच्या पळण्याने सुरुवात होते आणि नंतर त्याच्या असतो आणि संपूर्ण जी पालखी जाते, या पालखी सोहळ्याचे जे सगळे भाविक असतात त्या सगळ्यात अग्रणी हा अश्व असतो आणि अश्वाच्या नंतर संपूर्ण पालख्या आणि दिंड्या वगैरे सगळे त्याच्यानंतर असतात. आता या सगळ्यांचं हळूहळू आगमन होईल. एकादशीपर्यंत अश्व इथे येतील, बैल पण इथे येतील आणि सगळी तयारी एकादशीला पूर्ण झालेली असेल आणि द्वादशीला सकाळी प्रस्थान झाल्यानंतर, परंपरेचा अभंग झाल्यानंतर प्रस्थान ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी इथनं साधारणतः दुपारी 1:30 वाजता पालखी इथनं प्रस्थान ठेवेल. दरवर्षी पालखी सोहळ्यामध्ये नवीन एखादा उपक्रम असतो, यावर्षी काही नवीन उपक्रम आहे का?
दरवर्षी पालखीला काहीतरी एक आपण उपक्रम ठेवत असतो आणि तो उपक्रम आजपर्यंत गेली 15-20 वर्ष प्रत्येक वेळी यशस्वी होत आलेला आहे, असा आजपर्यंतचा अनुभव आहे। यावेळी सुद्धा एक निर्मळ वारी आणि स्वच्छ वारी असा एक संकल्प ठरवलेला आहे की या वारीमध्ये संपूर्ण वारी जाऊन परत येईपर्यंत कुठेही अस्वच्छता राहणार नाही, कोणाचं आरोग्य बिघडणार नाही। अशा पद्धतीने जर निर्मळ वारी आणि स्वच्छ वारी आपण जर पूर्ण केली तर त्याचा समाजाला आणि वारकरी संप्रदायाला सुद्धा सगळ्यांनाच एकत्रित त्याचा फार फायदा होणार आहे। हे गृहीत धरून आपण निर्मळ वारी आणि एक स्वच्छ वारी असा संकल्प यावेळी केलेला आहे आणि तो सुद्धा नक्कीच पूर्ण होईल, यशस्वी होईल पांडुरंगाच्या कृपेने, असा एक आपण विश्वास। तुकाराम महाराजांची पालखी, ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची किंवा आपल्याबरोबर येणाऱ्या ज्या अनेक पंढरपूरला येणाऱ्या ज्या पालख्या असतात या पालख्यांचा एक साधारणतः ठरलेलं तिची पद्धत अशी असते की रथाच्या पुढे साधारणतः 25 ते 27 दिंड्या असतात आणि बाकी सगळ्या दिंड्या रथाच्या मागे असतात। आणि हा जो मान आहे त्या रथांचे नंबर असतात, हा मानाचा नंबर असतो, त्यामुळं तो ज्यांना वितरित केलेला आहे त्याप्रमाणेच ती लोक तिथं त्या ह्याच्यात वावरत असतात। त्यामुळे पुढे साधारणतः 26 ते 27 रथाच्या पुढे दिंड्या आणि बाकी सगळ्या दिंड्या मागे। आता आपल्याकडे 120 साधारणतः दिंड्या आहेत, त्यातल्या 25 दिंड्या रथाच्या पुढे आणि उर्वरित सगळ्या दिंड्या रथाच्या मागे। आणि आपण दिंड्यांना दिलेले नंबर सुद्धा असे असतात, रथाच्या पुढे 1 नंबर, रथाच्या पुढे 2 नंबर, रथाच्या पुढे 3 नंबर किंवा रथाच्या मागे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर या पद्धतीने नंबर दिलेले असतात। आणि आजपर्यंतचा एक अनुभव असा आहे की सगळे वारकरी या पद्धतीने त्यांना दिलेल्या नंबरामध्येच व्यवस्थित शिस्तीने चालत असतात। सोपान काकांच्या पालखी सोहळ्यामध्ये एकूण दिंड्यांची संख्या यावर्षी किती? 113 दिंड्यांची संख्या आहे यंदा। ती दरवर्षी वाढत राहते आणि यंदा मग तुम्हाला मी म्हटलं त्याप्रमाणे पाऊस व्यवस्थित झालेला आहे, त्यामुळे यंदा दिंड्याचं प्रमाणही वाढलेलं आहे। यावेळी प्रत्येक दिंडीमधल्या वारकऱ्यांची, भाविकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल अशी यावेळी अपेक्षा आहे। हा नमस्कार, मी चंद्रशेखर जगताप, संत सोपान काका बँकेमध्ये रिजनल मॅनेजर म्हणून काम करतो। 1997 साली कैलासवासी सहकारमर्षी चंदुका जगताप यांनी संत सोपान काका सहकारी बँकेची स्थापना केली। त्याचे चेअरमन होते माजी आमदार संजय चंदुका जगताप। बँक स्थापनेपासून बँकेचं नाव संत सोपान काका ठेवण्यात आलं, कारण आपल्या सासवड शहरामध्ये, सासवड गावामध्ये संत सोपान काका महाराजांची समाधी आहे आणि त्यांचं नाव भारतभर व्हावं या उद्देशाने सहकारमर्षी चंदुका जगताप यांनी बँकेचं नाव संत सोपान काका सहकारी बँक ठेवण्यात आलेलं आहे। बँक चालू झाल्यापासून प्रस्थानाच्या काळामध्ये सुरुवातीला सर्व दिंडी प्रमुख आहेत यांना बँकेच्या वतीने सत्कार करण्यात येतो। त्यांना सोपान काकांची मूर्ती, त्यानंतर विठ्ठल रुक्मायांच्या मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती असं दिलं जातं। वारकऱ्यांना आपण चिक्की दिली जाते, गुडदाणी दिली जाते। सहकारमर्षी चंदुकाका जगताप यांच्या जन्मदिवशी म्हणजे 11 जून 2011 रोजी संत सोपान काका बँकेने हा जो पाठीमागे रथ दिसतोय तो देण्यात आला पालखीसाठी। त्याचा खर्च त्यावेळेस 18 लाख रुपये आला होता। या रथाचं संपूर्ण सजावटीचं काम संत सोपान काका सहकारी बँकेतनं केलं जातं। प्रस्थानापासनं पंढरपूरपर्यंत आणि त्यानंतर पंढरपूरपासनं परत सासवडपर्यंत रोज सकाळी पालखी सजवली जाते। त्याचबरोबर संत सोपान काका बँकेतर्फे वारकऱ्यांना ॲम्ब्युलन्सची सुविधा दिली जाते। पाण्याचा टँकर बँकेच्या वतीने दिला जातो। अशा प्रकारे संत सोपान काका सहकारी बँक आपल्या पालखीसाठी व्यवस्था केली जाते।